तुमचा ब्लड प्रेशर किती आहे, जास्त आहे त्यांना ॲडवाइस करू की तुम्ही फर्दर जो आहे कन्फर्मेशन करा आणि याची ट्रीटमेंट करा. सो दॅट इज गोइंग टू बी अ बिग इनिशिएटिव्ह फ्रॉम अवर साईड, स्क्रीनिंग फॉर पीपल फॉर हायपरटेन्शन. आता एकदा हे पुढच्या 6, 7, 8 महिन्यामध्ये वन्स वी रीच टू ए लेवल ऑफ स्क्रीनिंग, देन त्याच्यामध्ये डायबिटीज, त्याच्यामध्ये आपला काही कॅन्सर्स सगळे नाही, ब्रेस्ट कॅन्सर आहे, सर्वायकल कॅन्सर आहे, ओरल कॅन्सर आहे, ते हे पण आम्ही ॲड करू. तो सुरुवातीला हायपरटेन्शन, त्याच्यानंतर जो आहे डायबिटीज आणि त्याच्यानंतर जो आहे आपल्याकडे कॅन्सर्स पण जी ॲड करून घ्यायची आहे. सो ॲट द कम्युनिटी लेवल, ॲट द हॉस्पिटल्स लेवल, आपले पेरिफरल हॉस्पिटल्स आहे किंवा बाकी काही ठिकाण आहे तिथे सगळे 30+ एज ग्रुपला आम्ही स्क्रीन आणि त्यांचे कन्फर्मेशन, गिविंग दॅम ट्रीटमेंट अँड आफ्टर पुटिंग दॅम ट्रीटमेंट ते कंट्रोलमध्ये आहे किंवा नाही. सो दॅट इज एक मोठा आपला अभियान, आपला कार्यक्रम जो आहे सुरू झालेला आहे. हेच जो आहे याचीच कडीमध्ये आपल्याला माहीत असेल की आपली बजेट अनाउन्समेंट जो आहे ते HBT सेंटर्सची आहे. तर HBT सेंटर्सच्या ॲट द सेम टाईम पॉलिक्लिनिक्सचं आहे. तर तिथे पण खूप चांगलं काम आमच्याकडे सुरू आहे. आजच आमचे लोक जो आहे काल आणि आज पूर्ण फील्डमध्ये जाऊन जो स्लम एरियाज आहे, जो डेन्स लोकॅलिटीज आहे, तिथे आम्ही प्लेसेस आयडेंटिफाय केलेले आहे. माझी माहितीप्रमाणे आता 34 एक प्लेसेस आहे. कमी जास्त आकडा होईल डिपेंडिंग आपली आता आज संध्याकाळी आमची मीटिंग आहे त्यांच्यासोबत. तर ते प्लेसेसची व्हेरीफाय करून तिथे जो आहे आपले पोटा केबिन, ते शेवटी जो आहे नंतर 4 वर्ष 10 वर्षानंतर वी कॅन हॅव परमनंट स्ट्रक्चर्स ऑल्सो देअर. बट सुरुवातीला पोटा केबिन पुढचे 1-1.5 महिन्यामध्ये पोटा केबिन तिथे ठेवून तिथे डॉक्टर्स, नर्सेस, पूर्ण पॅरामेडिकल स्टाफ तिथे राहणार आहे. आमची डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफची रिक्रुटमेंटची प्रक्रिया पण सुरू आहे. ॲप्लिकेशन्स आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आलेले आहे. डॉक्टर्सची आहे, नर्सेसची पण आहे. सो देर इज नो शॉर्टेज ऑफ डॉक्टर्स अँड नर्सेस when it comes to putting them on these temporary, you can say, pota cabins in slums. आता why do we do there? के आमचा हे आहे की विदिन 100 मीटर our brothers and sisters in slum should be able to go to a facility where doctor is there, where nurse is there, where medicine is there, and where the treatment is there. आता हे आपल्याला जसं आपल्याला माहीत असेल की आपल्या हॉस्पिटल्समध्ये 10 रुपये रजिस्ट्रेशन फीस आम्ही घेतो, पण हे HBT सेंटर्समध्ये आम्ही फ्री आहे. तिथे कुठलाही एक पैसा पण लागणार नाही. when they go there, then it will be free of cost, not only registration but at the same time diagnosis, at the same time medicine. आणि आपली जो आशा वर्कर्स आहे, CHVs आहे, वन्स एकदा कन्फर्म झाल्यानंतर ते दर महिन्यानी, दर 2 महिन्यांनी, दर 3 महिन्यांनी त्यांच्या घरी जाऊन व्हेरीफाय करणार आहे तुमच्याकडे औषध आहे की नाही आहे, आणि त्यांना घरी जाऊनच औषध देणार आहे. दे should not be able to come again to the hospitals की माझी औषध संपलेली आहे, मला औषध द्या. तो वी विल मॉनिटर त्यांची ट्रीटमेंटचा पण. सो आपला टेंडर, पोटा केबिनचं टेंडर फायनल आहे, आपलं डॉक्टर नर्सेस रिक्रुटमेंटचं टेंडर फायनल आहे, आणि हे सगळा तिथे जो आहे IT बेस्ड राहणार आहे, जेणेकरून पेपर वर्क जो आहे ते कमी होईल आणि आपले हेल्थकेअर वर्कर्स जो आहे, आपले डॉक्टर जो आहे ते पेशंट केअरवर जास्त फोकस करतील इन्स्टेड ऑफ पेपर वर्कवर. सो दॅट इज अवर प्लॅनिंग. त्याच्यानंतर सोबत जो आहे की स्लममध्ये ट्रीटमेंट नंतर दे गो टू मेडिकल कॉलेज फॉर हायर लेवल केअर. पण हे तिथे न जाता आपली जो सध्या जो डिस्पेन्सरीज आहे तिथेच आम्ही पॉलिक्लिनिक्स, आपले पिडियाट्रिशियन्स आहे, आपले मेडिसिन स्पेशलिस्ट आहे, किंवा आपले दुसरे डेंटल ENTचे आहे, ऑप्थोमॉलॉजी आहे, आपले डेंटलचे आहे, ते तिथे त्यांना अवेलेबल होईल. तिथे हायर लेवल केअर इन्स्टेड ऑफ गोइंग टू मेडिकल कॉलेज दे विल गेट देअर इन द कम्युनिटी इटसेल्फ. सो दॅट इज देअर. तर HBT सेंटर्सच्या काम, पोटा केबिनच्या, डॉक्टरची भरतीच्या, रिक्रुटमेंटच्या, प्लेसेसच्या सिलेक्शनच्या, तिथे पाण्याची व्यवस्था, ड्रेनेजची व्यवस्था आहे की नाही आहे, प्रॉपर ॲक्सेस आहे की नाही आहे, हे आमचे लोक जाऊन तिथे त्यांनी पाहिलेलं आहे, ड्रेलमध्ये केलेलं आहे. आता तिथे प्लॅटफॉर्म तयार करण्याचं काम होईल, आणि हे प्लॅटफॉर्म झाल्यानंतर तिथे पोटा केबिन ठेवू, अँड ऑल दीज फॅसिलिटीज विल बी एअर कंडिशन की आलेले आमचे स्लम्स. आणि महत्त्वाचं आहे
आलेले आमचे ब्रदर्स अँड सिस्टर्स फ्रॉम स्लम्स शुड हॅव द कम्फर्टेबल चेकअप इन द पोटा केबिन्स. सर्वात महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे टायमिंग. ओके, आपल्याला माहीत आहे की आपण सकाळी दोपहरपर्यंत जो आहे ते सुरू ठेवतो आणि दोपहरनंतर आपली फॅसिलिटीज दे आर क्लोज. बट दीज फॅसिलिटीज विच वी आर गोइंग टू स्टार्ट दे विल स्टार्ट ॲट 7 o'clock इन द मॉर्निंग अँड रात्री 10 वाजेपर्यंत, 9 वाजे, 10 वाजे, 11 वाजेपर्यंत पण सुरू राहतील. सो आम्ही 2 शिफ्टमध्ये जो आहे प्रत्येक सेंटरमध्ये 2-2 डॉक्टर्स, 2-2 जो आला नर्सिंग स्टाफ जो आहे सकाळी 7 वाजेपासून दोपहरपर्यंत, दोपहरनंतर संध्याकाळीपर्यंत. आणि आपला जो अनुभव आहे तिथे संध्याकाळी आल्यानंतर आपले लोक जो आहे दे गो टू द डॉक्टर्स इन द इव्हिनिंग. तो इव्हिनिंगमध्ये फॅसिलिटीज क्रिएट करण्याचा आमचा विशेष भर आहे. आणि इव्हिनिंगमध्ये आपला लागला की खूप प्रेशर आहे, लोकांना गरज आहे सकाळी पण, आम्ही सकाळी पण सुरू करू. सो आपला प्लॅन आहे की फॉर मोर दॅन 12 hours तिथे जो आहे आपली फॅसिलिटी सुरू राहिली पाहिजे, जेणेकरून कुठल्याही टाईमला कुठल्याही वेळेस लोकांना तिथे जाता येईल. दॅट फॅसिलिटी विल बी फ्री ऑफ कॉस्ट, नो मनी फॉर इवन फॉर तुमची जी स्लिप आहे ते आणि बाकी इन्व्हेस्टिगेशन्स आहे, बाकी ट्रीटमेंट आहे, मेडिसिन्स आहे, एव्हरीथिंग विल बी फ्री ऑफ कॉस्ट. हे तसं आहे. सो व्हॉट वी हॅव डिस्कस्ड इज शिवयोगा केंद्र, आशा वर्कर्सचा इन्सेंटिव्ह, CHBचा इन्सेंटिव्ह, हायपरटेन्शन स्क्रीनिंगचा मी तुम्हाला सांगितलं सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर आफ्टर 6 months or so or 1 वर्ष then we will add diabetes and the basic screening of cancers, ज्याच्यामध्ये ओरल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सर राहणार आहे. ठीक आहे. यू ऑल नो, आय थिंक मागे जून महिन्यामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली होती आपल्या सगळ्यामध्ये की कोविडचे केसेस वाढत चालले आहे. सो दे वर इन्क्रीजिंग, बट फॉर्च्युनेटली नाव दे आर अगेन कम डाऊन. आणि दररोज आता ॲव्हरेज जो आहे 250 केसेस, 300 केसेस दररोज आहे. मोस्ट ऑफ दीज आर एसिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड डिझीज आहे. दे डोंट रिक्वायर हॉस्पिटलायझेशन अँड ॲव्हरेज पॉझिटिव्हिटी जो आहे इट इज अबाउट 3 to 4% आता आहे. तो कोविड इज अंडर कंट्रोल. म्हणून आम्ही जो आधी जो निर्णय घेतला होता आपले 3 जम्बो सेंटर्स बंद करण्याचा ते आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे. पण आता आम्ही 5 ॲडिशनल जम्बो सेंटर्स आमचे जो आहे ते बंद करतो. बिकॉज वी फील की तिथे खूप इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आपले खूप डॉक्टर्स, मॅनपॉवर्स तिथे जो आहे अडकलेली आहे. आणि ॲट द सेम टाईम तिथला आपला रेंट जो आहे खूप जास्त आहे. सो वी हॅव ऑलरेडी टेकन द डिसिजन, वी हॅव कम्युनिकेटेड. आणि पुढचे 1-1.5 महिन्यामध्ये बिकॉज दीज आर ह्यूज बिग फॅसिलिटीज, तिथून डिस्मॅन्टल करण्यासाठी वेळ लागेल. आणि पुढचे 1-1.5 महिन्यामध्ये मुलुंड आहे, बायकला आहे, बांद्रा आहे, मलाड आहे, हे आपले 5 सेंटर्स आहे, वर्ली हे सगळे आम्ही आता बंद करतो. अँड सो दॅट अवर मॅनपॉवर, अवर डॉक्टर्स, अवर ॲनेस्थेटिस्ट, अवर तिथे स्पेशलिस्ट आहे. सो दे विल बी एबल टू वर्क इन द मेडिकल कॉलेजेस ऑर फ्रॉम द हॉस्पिटल्स दे हॅव कम. ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट सो दी पेशंट डिलिव्हरी आपल्या हॉस्पिटल्समध्ये इम्प्रूव्ह होईल. तिथला जो इक्विपमेंट आहे, तिथले जो आपला इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हाऊ दॅट कॅन बी यूज टू स्ट्रेंथन आवर मेडिकल कॉलेजेस ॲज वेल ॲज द पेरिफरल हॉस्पिटल्स. तर वी हॅव डिस्कस्ड इन डिटेल. आपले पेरिफरल हॉस्पिटलचे मेडिकल स्टुडंट्स, आपले डीन्स, आपले HODs हे सगळे जाऊन तिथे बघतील की माझ्याकडे हे बेड्स आहे किंवा हे व्हेंटिलेटर्स आहे किंवा हे इक्विपमेंट आहे, हे सगळी मला गरज आहे. सो विल शिफ्ट दिस इक्विपमेंट, ऑल दीज फॅसिलिटीज टू अवर आपले पेरिफरल हॉस्पिटल्स ॲज वेल ॲज दी मेडिकल कॉलेजेस. सो दॅट इज द डिसिजन वी हॅव टेकन. आता आपल्याला माहीत असेल की तिथे हे बरेचसे आपले जो जम्बो कोविड सेंटर ते वॅक्सिनेशन सुरू आहे सध्या, ते वॅक्सिनेशन सुरूच राहणार आहे. आणि आम्ही हे निर्णय घेतलेला आहे की हे वॅक्सिनेशनसाठी व्यवस्था आम्ही सुरूच ठेवू तिथे. फॉर वॅक्सिनेशन यू डोंट नीड अ बिग ह्यूज कोविड जम्बो सेंटर. सो द वॅक्सिनेशन फॅसिलिटी आम्ही तिथे सुरू ठेवू. वॅक्सिनेशनमध्ये कोणालाही काही त्रास होणार नाही. फॉर एक्झाम्पल तिथे आता बांद्रामध्ये जर पाहिला तर दररोज 500-600 लोकांची वॅक्सिनेशन होतात. सो दे विल बी टेकन केअर ऑफ, त्यांची फॅसिलिटी तिथेच राहील, वॅक्सिनेशनचा त्रास होणार नाही. पण बाकी जो आपला जो इन्फ्रास्ट्रक्चर तिथे ब्लॉक झालेला आहे, मॅनपॉवर तिथे ब्लॉक झालेली आहे, ते आता आम्ही फ्री करतो. अँड सो दीज आर सम ऑफ द डिसिजन्स वी हॅव टेकन. माझ्यासोबत माझे सहकारी आहे, DMC आहे, डायरेक्टर मॅडम आहे, आमचे EHO आहे. सो तुम्हाला आपल्याला काही बोलायचं असेल तर यू कॅन ऑल्सो शेअर. आपल्याला काही
ये स्वाइन फ्लू वगैरह मंकी पॉक्स है ना. स्वाइन फ्लू आणि हो. yes यस मंकी. तो हाँ जस्ट वेट फॉर अ मिनिट. रिगार्डिंग स्वाईन फ्लू, आपल्याकडे थोड्याशा स्वाईन फ्लूच्या म्हणजे H1N1च्या केसेस आता वाढत आहे. मागच्या वर्षी आपल्याकडे ऑलमोस्ट केसेस नव्हत्या, त्याच्या मागच्या वर्षी काही केसेस होत्या. सो इट इज अ सायक्लिकल ट्रेंड ऑलवेज इज ऑब्झर्व, आणि त्याप्रमाणे यावर्षी आपल्याला मागच्या महिन्यात जवळपास 62 केसेस मिळाले आणि आताही केसेस आपल्याला वाढताना दिसत आहेत. मे बी इन फ्युचर थोड्या केसेस परत वाढतील. आता H1N1साठी सिम्पटम्स, साईन सिम्पटम्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. जनरल आहेत, फीवर, कफ, सोअर थ्रोट, बॉडी एक, हेडेक, कधी कधी डायरिया, वॉमिटिंग पण होऊ शकतं. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे जे प्रिपेअर्डनेस आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं टेस्टिंग फॅसिलिटीज अवेलेबल आपल्याकडे कस्तुरबामध्ये टेस्टिंग फॅसिलिटी आहे. त्याचबरोबर बऱ्याच NIV मुंबईमध्ये पण आहे आणि बाकी ठिकाणी पण आहे. पण 8 ते 9 प्रायव्हेट लॅबोरेटरीमध्ये सुद्धा H1N1ची टेस्टिंग फॅसिलिटी आहे. पण ॲज पर द गव्हर्नमेंट गाईडलाईन्स आपण प्रत्येक पेशंटचं टेस्टिंग करायला पाहिजे असं सांगत नाही. जसं आपण सस्पेक्टेड कोविडमध्ये सांगतो की कोविड टेस्टिंग करून घ्या, तसं H1N1मध्ये सांगत नाही. तर टेम्परेचर कमी होत नसेल किंवा क्रिटिकॅलिटी वाढत असेल तरच टेस्टिंग करायची अशी गव्हर्नमेंटचे गाईडलाईन्स आहे. त्याप्रमाणे आपण टेस्टिंग ॲडवाईज करतो. आणि ह्याच्यासाठी आपल्याकडे मेडिसिनसुद्धा उपलब्ध आहे आणि ॲडमिशन फॅसिलिटी आपण कस्तुरबामध्ये सध्या डेडिकेटेड वॉर्ड ठेवलेला आहे. तिथे आपण सस्पेक्टेड केसेस ॲडमिट करतो आणि त्यांचे मॅनेजमेंट करतो आणि जनरली आपण लोकांसाठी म्हणजे कम्युनिटीमध्ये डूज आणि डोंट्स जे सांगतो ते एअरबॉर्न इन्फेक्शन असल्यामुळे कॉफ एटिकेट्स किंवा हे खूप पाळलं पाहिजे. खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर केला, मास्क वापरला तर खूपच चांगलं. आणि हँड हायजीन पण मेंटेन केलं पाहिजे. दिस इज मोर इम्पॉर्टंट. आणि इफ यू आर अ सस्पेक्टेड केस तर स्वतःला थोडं आयसोलेट करावं आणि संपर्कात येऊ नये लोकांच्या. दिस इज इम्पॉर्टंट. मंकी पॉक्सबद्दल आपल्या इकडे काही केसेस आढळले आहेत का? मंकी पॉक्सचं आता आपल्याकडे WHO परत नोटिफिकेशन दिलेलं आहे. दे हॅव गिवन अ हाय अलर्ट आणि इंटरनॅशनल कन्सर्न त्यांनी सांगितलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मंकी पॉक्समध्ये दिस काइंड ऑफ एंडेमिक इन आफ्रिकन कंट्रीज. आणि त्याच्यानंतर मागच्या वर्षामध्ये UK आणि USA मध्ये काही खूप प्रमाणात केसेस आढळायला लागल्या. त्याच्यामुळे नंतर आपल्याकडे अलर्ट्स आले आणि सुरुवातीला आपल्याकडे एअरपोर्टला पण हे सर्वेलन्स चालू आहे. तिथे जर ट्रॅव्हलर्स कमिंग फ्रॉम दोज कंट्रीज, अफेक्टेड कंट्रीज आले तर त्यांचं सर्वेलन्स केलं जातं. आणि ह्याच्यामध्ये लक्षणं अशी ते साधारण हाय फीवर, हेडेक, चिल्स, मसल एक, त्याच्यानंतर सोलन लिम्फ नोड्स हे खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामध्ये. आणि रॅश ओव्हर द बॉडी स्टार्टिंग फ्रॉम माउथ टू स्प्रेडिंग टुवर्ड्स द बॉडी हे असेल तर अशा पेशंटना सस्पेक्टेड मंकी पॉक्स किंवा त्यांना हिस्ट्री असेल ट्रॅव्हलिंग टू द कंट्रीज किंवा हिस्ट्री ऑफ कॉन्टॅक्ट विथ द सस्पेक्टेड केस असेल तर अशा केसेसना आपण आयसोलेट करतो. आणि ह्याचीसुद्धा फॅसिलिटी आपण कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये केलेली आहे. एक डेडिकेटेड वॉर्ड आपण ह्याच्यासाठी ठेवलेलं आहे. ह्याच्यासाठी आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्स आणि प्रायव्हेट डॉक्टर्सना पण सर्क्युलर काढून सांगितलेलं आहे. अशा कुठल्याही सस्पेक्टेड केसेस जर आपल्याला आढळल्या तर आपण कस्तुरबामध्ये रेफर करा. पण अशा काही केसेस आढळल्या आपल्याकडे 2 सस्पेक्टेड केसेस आतापर्यंत होत्या. पण दे टर्न आउट टू बी 1 मोर चिकन पॉक्स आणि एक हँड फूट माउथ सिंड्रोमची केस निघाली. दोन्ही केसेसमध्ये आपण NIV पुण्याला सॅम्पल पाठवलं होतं आणि दॅट टर्न आउट टू बी निगेटिव्ह. आता आपल्याकडे कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये टेस्टिंग फॅसिलिटी चालू झालेली आहे. तुम्ही ना थोडं तिकडे जर चेअर घेऊन बसलात तर बरं होईल. कारण ते सगळ्यांना ओके या सर तो फोन थोडासा तुम्ही थोडी चेअर आ जाओ कम दिस साइड. तो फोन आहे थोडा इकडे घ्या, मागे घ्या फोन, तुमच्या बाजूला घ्या आणि हे सर मंकी पॉक्ससाठी
मिक्स मराठी हिंदी मिक्स. मंकी पॉक्स मंकी पॉक्ससाठी आपल्याला आत्ताच जागतिक आरोग्य संघटनेने अलर्ट डिक्लेअर केलेला आहे. दे हॅव डिक्लेअर इट ॲज अ इंटरनॅशनल कन्सर्न, डिसीज ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न. आणि त्याच्यासाठी ऑलरेडी यू नो की आफ्रिकन कंट्रीजमध्ये सच काइंड ऑफ केसेस आर ऑलरेडी देअर. त्यांच्याकडे एंडेमिक आहे आणि आता काही UK आणि USA युरोपियन कंट्रीजमध्ये काही केसेस मिळाल्या. आणि त्याच्यानंतर एअरपोर्टवरती आपण हा सर्वेलन्स चालू केलेला आहे. आपण म्हणजे एअरपोर्ट ऑथॉरिटी हा सर्वेलन्स करते आणि तिथे जर कोणी सस्पेक्टेड केसेस त्यांना आढळला तर दे आर सेंडिंग दोज टू कस्तुरबा हॉस्पिटल. ह्याच्यामध्ये सर्वसाधारण सिम्पटम्स आहेत की सोलन लिम्फ नोड असू शकतात, फीवर, हेडेक, बॉडी एक आणि प्रोफाउंड विकनेस, मायल्जिया आणि सगळ्यात महत्त्वाचं रॅश, वेसिक्युलर रॅश बॉडीवर असू शकते, स्टार्टिंग फ्रॉम माउथ अँड स्प्रेडिंग टुवर्ड्स होल बॉडी. ह्याच्यासाठी आपण टेस्टिंग फॅसिलिटी आता कस्तुरबामध्ये पण चालू झालेली आहे. 2 आत्तापर्यंत आपल्याकडे सस्पेक्टेड केसेस ॲडमिट झाल्या होत्या, बट दॅट टर्न आउट टू बी निगेटिव्ह. त्यांचं टेस्टिंगचं सॅम्पल्स आपण फ्लुइड असेल किंवा नेझोफेरेंजियल स्वॅब आहे, युरिन सॅम्पल, ब्लड सॅम्पल असे वेगवेगळे सॅम्पल्स आपण पाठवले होते NIVला, ते दोन्ही निगेटिव्ह आलेले आहेत. No, those cases were referred from a private doctor. मैम क्या मंकी पॉक्स ये जो जैसे कि आपने कहा कि कस्तूरबा हॉस्पिटल में वार्ड बनाया गया है, तो क्या ऐसे कोई सेपरेट गाइडलाइंस BMC से हम एक्सपेक्ट कर सकते हैं इन फ्यूचर जहाँ पे लोगों को सतर्क किया जाए और जैसे कि आपने कैसे चीज़ें बताएं ध्यान रखने के लिए उस हिसाब से कोई गाइडलाइंस आ सकती है? See, we haven't seen any positive case in the community right now. That's why there are no direct guidelines for the citizens. But yes, we are vigilant at the airport, and even we have told all the private doctors to be vigilant and send all the suspected cases to Kasturba Hospital. ह्याच्यासाठी स्पेसिफिक ट्रीटमेंट नाही आहे, सिंड्रोमिक मॅनेजमेंट आहे आणि मोस्ट ऑफ द टाईम हा सेल्फ लिमिटिंग डिसीज आहे. 5 ते 10% जर काही क्रिटिकॅलिटी असेल तर दोज पेशंट विल बी टेकन केअर बाय सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट. BMC ने अपने यहाँ पर कस्तूरबा हॉस्पिटल जो अपना स्पेशल इन्फेक्शियस डिसीज हॉस्पिटल है वहाँ पर एक 28 बेडेड वार्ड डिसिग्नेट किया है इसके लिए. वहाँ पर अगर कोई सस्पेक्टेड केस आती है तो वहाँ एडमिट करेंगे, उनका टेस्टिंग होगा अँड देन मॅनेजमेंट विल बी गिवन अकॉर्डिंगली. हो, चालू झालेलं आहे. ICMRने आपल्याला किट्स दिलेले आहेत, रिॲक्शन्स दिलेले आहेत, त्याच्याप्रमाणे आपण ते टेस्टिंग चालू केलं आहे. येस, क्वालिटी चेकसाठी ICMRचं अप्रुव्हल घेऊन मग आपण they have given particular guidelines about that and accordingly some samples will be sent for quality check. कारण ह्याच्यामध्ये फक्त एकच सॅम्पल आपण घेत नाही तर बरेच सॅम्पल घेतले जातात. स्वाइन फ्लू के केसेस अभी थोड़ा बढ़ रहे हैं. लास्ट ईयर देयर वर नो केसेस. ये लास्ट मंथ में थोड़े केसेस बढ़े हैं स्वाइन फ्लू के, 62 केसेस थे और अभी भी डे टू डे हम लोग देख रहे हैं तो केसेस बढ़ रहे हैं. आगे भी केसेस बढ़ने की आशंका है. स्वाइन फ्लू में भी सिम्टम्स यही है, फीवर, कफ, सोर थ्रोट, बॉडी एक, हेडेक वगैरह वगैरह. और इसमें भी ट्रीटमेंट इज़ अवेलेबल, दैट इज़ मोर इम्पॉर्टेंट. इसका टेस्टिंग फैसिलिटी भी अवेलेबल है और ट्रीटमेंट भी अवेलेबल है. और एडमिशन के लिए हमारे यहाँ पर वी हैव डेसिग्नेटेड अगेन कस्तूरबा हॉस्पिटल फॉर एडमिशन्स. ओके सर, मेरा सवाल है सर, कोरोना के बीच में कहा गया था 5000 बेड का नगर में अस्पताल खोलेंगे, हम लोग रद्द कर दिया गया. ये हुआ कि अब हम अपने अस्पतालों को ही डेवलप करेंगे, तो अभी क्या पोजीशन है जो आपके बड़े अस्पताल में उसको किस तरह देंगे बेड की संख्या बढ़ाने की? पूर्वी उपनगर में बड़े अस्पताल नहीं है. हमारे 4 हॉस्पिटल आ रहे हैं, ठीक है. हमारे 4 हॉस्पिटल कंस्ट्रक्शन चालू है.
4 हॉस्पिटल का काम चालू है। एक मुलुंड में MT अग्रवाल है, एक गोवंडी में हॉस्पिटल है, एक दहीसर में हॉस्पिटल है और एक अपना बांद्रा भाभा। ये 4 हॉस्पिटल अंडर कंस्ट्रक्शन है। ऑलमोस्ट शायद 6 महीने के बाद एक कंप्लीट होने वाले। उसके अलावा 3 हॉस्पिटल्स का टेंडर फाइनलाइज हो गया, उसको वर्क ऑर्डर इशू किए। एक BD भी है, कांदिवली है, वहाँ का एक हॉस्पिटल है। बाद में एक भांडुप में एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल है और एक नायर हॉस्पिटल के अंदर है। ये ऐसे 3 हॉस्पिटल्स के वर्क ऑर्डर इशू है, वो भी काम शुरू होने वाला है। ऐसे 4 हॉस्पिटल ऑलमोस्ट कंप्लीशन में और 3 का काम शुरू होने वाला है। कितने बेड बढ़ जाएंगे? बेड देखेंगे तो अराउंड 2000 तक होंगे ऑलमोस्ट। हाँ 7 हाँ सर मेडम। हाँ सर, वो क्या प्रोजेक्ट है और किस तरह से आपने कहा कि सुबह 7 से लेकर रात को 11 बजे तक डॉक्टर्स उपलब्ध रहेंगे, तो उसके बारे में। हाँ, तो देखिए क्या है कि अभी जो अपनी डिस्पेंसरीज हैं और हेल्थ पोस्ट है, सो वी हैव जो 401 हमारे सेंटर्स हैं, उनमें दो प्रॉब्लम्स हैं। एक तो वो हार्ट ऑफ द स्लम में अवेलेबिलिटी नहीं है और दूसरा उसमें मेन प्रॉब्लम है टाइमिंग की। 4 बजे के बाद वो वहाँ पे वर्किंग रहती नहीं है। एज ए रिजल्ट ऑफ दैट क्या होता है कि बहुत सारे लोग जो हैं निडी हमारे मदर्स एंड सिस्टर्स जो स्लम्स में हैं, उनको शाम को सुबह वो काम पे जाते हैं, इसलिए उनको सुबह डॉक्टर के पास जाने का टाइम नहीं। शाम को जब वो वापस आते हैं तो दे गो टू द प्राइवेट डॉक्टर्स। प्राइवेट डॉक्टर्स का प्रॉब्लम 2 है। एक तो वो क्वालिफाइड नहीं है, वो BMS वगैरह है, और दूसरा ये है कि वहाँ पे 100, 200, 300, 400 रुपया उनका खर्च होता है। तो एक तो आपका आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर रहता है और दूसरा जो है क्वालिफिकेशन ऑफ द डॉक्टर। इसलिए हमारी जो स्ट्रेटजी ये है कि हार्ट ऑफ द स्लम में जहाँ पर वो रहते हैं उसके नज़दीक उनको हॉस्पिटल फैसिलिटी मिलनी चाहिए, और दूसरा जो है उनके टाइमिंग के हिसाब से शाम को उनको वहाँ पे फैसिलिटी भी मिलनी चाहिए। हम सुबह भी देंगे, बिकॉज 7 बजे जो है अर्ली मॉर्निंग वहाँ पे जाके उसके बाद वो काम पे जा सकते हैं, या फिर काम से आने के बाद शाम को वो हमारे हॉस्पिटल में चले जाएंगे। तो ये तो एक अवेलेबिलिटी का इशू आ गया। उसके बाद वहाँ पर जाने के बाद आपका जो रजिस्ट्रेशन फ़ी है, चार्जेस हैं, वो कुछ नहीं होगा। हमारे डॉक्टर वहाँ पे MBBS रहेगा, हमारी नर्सेज रहेंगी, स्टाफ रहेगा, और टाइमिंग जो है वो शाम को और सुबह भी होगी, जिसके कारण क्वालिटी ऑफ डॉक्टर्स, क्वालिफिकेशन एज वेल एज द टाइमिंग एज वेल एज द उनका जो खर्च जो है वो नहीं होगा और उनको फ्री ऑफ कास्ट उनको ट्रीटमेंट मिलेगी। तो ये हमारी प्लानिंग है। वहाँ पे ही उनको मेडिसिन दी जाएगी और मेडिसिन ख़त्म होने के बाद हमारे वर्कर्स ही फील्ड में या उस HPT सेंटर में वो अगली बार आके दोबारा वहाँ से मेडिसिन ले सकते हैं। ये सुविधा कब से शुरू हो जाएगी? ये हमारा प्रक्रिया हमारी शुरू हो गई है। डॉक्टर्स की जो रिक्रूटमेंट करने का, नर्सेज का रिक्रूटमेंट करने का एडवर्टीजमेंट निकल गई है उनके। मेरी माहिती के हिसाब से आई थिंक 250 से ज़्यादा डॉक्टर्स हमारे पास उन्होंने जो है एप्लीकेशंस की हैं। ये करने के लिए वहाँ पर जो है स्ट्रक्चर जो हमें चाहिए, बिकॉज बाहर तो आप कर नहीं सकते, तो ईजीएस्ट जो मेथड है इमीडिएटली जो है तो पोटा केबन वगैरह लगा के वो हम उसका टेंडर हमारा कंप्लीट हो गया। पुढचे 1.5 महीने में वो वीकेंड से 1.5-2 महीने के बीच वो कंप्लीट हो जाएंगे सब, और इमीडिएटली डॉक्टर्स को हम वहाँ पे लगा के मेडिसिन हमारी प्रोक्योरमेंट का हमारा काम, मेडिसिन का प्रोक्योर हम हमेशा अदरवाइज भी करते हैं। वही मेडिसिन जो है हम वहाँ पे HPT सेंटर में रख देंगे और आप ये सोच सकते हैं कि 1.5-2 महीने के बीच लेटेस्ट हम जो है वो शुरू कर लेंगे। ये तो हो गया कंस्ट्रक्टेड, जो हमें कंस्ट्रक्शन करनी है। कई जगह ऐसे भी हैं जिस तरह हमारी डिस्पेंसरीज हैं, वहाँ पर जो अभी जो टाइमिंग है 4 बजे तक, उसको हम रात को 10 बजे तक भी शुरू रखेंगे। तो दूसरा सेशन जो है ये हमारे लोग वहाँ पर करेंगे, तो 1.5-2 महीने में शुरू हो जाएगा। ऐसा तो बेसिकली अगर आप ये कि 50,000 30,000 ऐसा कोई हमने फिक्स नहीं है कि आपके पास 1 लाख लोग ही हों, 1.5 लाख लोग ही हों, 70,000 लोग ही हों। सबसे ज़्यादा इम्पोर्टेंट है कि यहाँ पे 30-40 हज़ार 50,000 पब्लिक पॉपुलेशन है, वहाँ पर ये थोड़ी सी हमें लैंड मिल जाए, स्पेस मिल जाए हमारा पोर्टा केबल रखने के लिए, तो वहाँ पे हम शुरू कर देंगे।
अपर लिमिट भी कोई नहीं है कि हम इसको 50, 100 ही करेंगे. वी कैन गो टू 200, 300 डिपेंडिंग ऑन द डिमांड, डिपेंडिंग ऑन द रिस्पांस एंड डिपेंडिंग ऑन द अवेलेबिलिटी ऑफ स्पेस देयर. सर पायलट प्रोजेक्ट के तौर पर आपने कितना सोचा है, मतलब कितने बनाएंगे आप? कह रहे हैं हमारा ये पायलट प्रोजेक्ट नहीं है, बिकॉज देखो पायलट आप वहाँ पे करते हो यहाँ पे आपको पता हो कि इसका फेलियर होना है, सक्सीड होना है, इसकी ज़रूरत है या नहीं है. तो वहाँ पे आप पायलट करके देखते हो कि रिजल्ट्स क्या निकलने हैं. अब ये जो है एक नीड है, ये जो है एक रिक्वायरमेंट है, ये जो है इसकी ज़रूरत है कि नहीं है, वो आपको सबको पता होगा कि शाम को अगर हम स्लम में जाएं तो बहुत सारे हमारे भाई बहन जो हैं वो डॉक्टर्स के पास जा रहे होते हैं, ट्रीटमेंट ले रहे होते हैं. तो वो ऑलरेडी जो खर्च करके ट्रीटमेंट ले रहे हैं, तो आपकी ज़रूरत तो है ही है. तो इसका कोई पायलट हम नहीं कर रहे, हम शुरुआत कर रहे हैं डिपेंडिंग अपॉन दी अवेलेबिलिटी ऑफ स्पेस ओवर ए पीरियड ऑफ टाइम. हमारा ये बोलना है कि अभी हम 60-70 शुरू होंगे 2-1 महीने में, उसके बाद हम 200, 250, 150 तक भी जा सकते हैं. ये भी नहीं है कि हम सिर्फ स्लम्स में करेंगे. पहले स्टेज में वील स्टार्ट विद द स्लम्स, डिपेंडिंग अपॉन दी नीड रिक्वायरमेंट हम जो है लोअर मिडिल क्लास एरियाज में भी इसको बाद में हमको एक्सटेंड करेंगे. बिकॉज हाइपरटेंशन, डायबिटीज़, नॉन कम्युनिकेबल डिजीज की प्रॉब्लम पूरी कम्युनिटी में है और खासकर अमीर लोगों में ज़्यादा है. और हम जो खुद जो है टेस्टिंग करके नहीं लेते, लैक ऑफ अवेयरनेस है, लैक ऑफ ट्रीटमेंट है, वो सिर्फ स्लम्स में गरीब लोगों में नहीं है, वो अमीर लोगों में भी है. तो सो आवर स्ट्रेटजीज़ के जैसे जैसे हमें प्रसाद मिलेगा, रिस्पांस मिलेगा, उसके बाद जो हम जो मिडिल क्लास एरियाज़ हैं, बाकी दूसरे एरियाज़ हैं, वहाँ पर भी इसको हम एक्सटेंड करेंगे. हमारा एक ही है कि सबको प्राइमरी हेल्थ केयर फैसिलिटीज़ मिलनी चाहिए. सर बीएमसी हाइपरटेंशन, हाई बीपी इस बीमारी पर फोकस करेंगे, किस प्रकार जो है योजना बनाई गई है सभी ये जो इस बीमारी से? वो तो वही तो बता रहा था मैं अभी. आपने शुरुआत में मराठी में बोला. अच्छा हिंदी में हाँ ये आहे बरोबर आहे. आपला जो आहे यू सी हे एक ब्रॉडर कन्सेप्ट आहे, पण याच्यामध्ये थोडेसे जो आहे 5-6-10 जो आहे ते 15-20 ऑगस्टपर्यंत आपले सुरू होतील, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. देखो हे खरं आहे की हे तुम्ही जर सगळे बाकी जो आजार आहे, वॉटरबॉर्न डिजीजेस आहे किंवा दुसरे आहे ते हे देयर वॉज एन एक्सेप्शनल रिडक्शन ड्यूरिंग कोविड. ये कोविड के टाइम पे इनका जो है वो कम था. बट इफ़ यू लुक एट दियर आई हैव द नंबर 2016 के बाद का, 2016, 17, 18, 19 का, तो बाय एंड लार्ज इफ यू लुक एट इन ऑल द केसेस, मलेरिया केसेस आहे, डेंगू आहे किंवा लॅप्टोस्पायरोसिस आहे, H1N1 स्वाईन फ्लू आहे किंवा बाकी टायफॉइड आहे, गॅस्ट्रो आहे, तर हे सगळे केसेसमध्ये इट कंटिन्यूज टू बी बाय अँड लार्ज द सेम ट्रेंड. म्हणजे झिरो आहे असं नाही आहे, बट इट इज लाईक 2016मध्ये, 17मध्ये, 18मध्ये जो ट्रेंड होता दॅट इज देअर. तो आपला जो फील्ड मशिनरी आहे, आपला जो रिस्पॉन्स आहे, दॅट इज ऑलरेडी ॲज इज युजल जो आहे इट इज इफेक्टिवली गोईंग ऑन. नर्सिंग होमच्या बद्दल आता डिटेल माझ्याकडे नाही आहे, पण एक हायकोर्टामध्ये PIL सादर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये फायर कंप्लायन्स म्हणजे नर्सिंग होम रजिस्टर्ड आहेत पण त्यांच्याकडे फायर कंप्लायन्स नाही आहे अशांची पण यादी मागवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही पण आता एक धडक मोहीम घेऊन सगळ्या नर्सिंग होमची परत पाहणी केली आणि त्याच्यामध्ये जे नर्सिंग होम रजिस्टर्ड आहेत त्यांच्याकडे कोणाकडे फायर कंप्लायन्स नसेल तर त्याची पण आम्ही यादी वेगळी काढलेली आहे. जेव्हा फायर कंप्लायन्स नसतो तर आम्ही त्यांना एक शोकस नोटीस देतो, त्यांना एक वेळ दिला जातो की काही कालावधीमध्ये त्यांनी तो फायर कंप्लायन्स द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण ते रिन्युअल करतो किंवा रजिस्ट्रेशन असेल तर रजिस्ट्रेशन करतो. हो सर काही वर्षांपूर्वी आपण TBवर फोकस करत होतो, त्यानंतर आपण महापालिकेनं डायबिटीजवर खूप फोकस केला, आता आपण हायपरटेन्शनवर खूप फोकस करतोय. काय कारण राहिले? गेल्या काही काळामध्ये ट्रेंड बदललेला आहे का? म्हणजे पूर्वी मुंबईला डायबिटिक सिटी म्हटलं जायचं, त्याच्या आधी TB सिटी म्हटलं जायचं, मग आता हे हायपरटेन्शन सिटीकडे चाललंय म्हणून आपण ही मोहीम राबवतोय की नेमकं काय? सी इश्यू असा आहे की आपल्याकडे
non-communicable diseases are becoming the main burden. आता one can be the lifestyle changes, increased standard of living, थोडासा आपली जेनेटिक प्रिडिस्पोजिशन पण आहे इंडियन पॉप्युलेशनची, आणि त्याच्यासोबत दुसरे जो इन्फेक्शियस डिझीजेस आहे दे बाय अँड लार्ज वी हॅव बीन एबल टू कंट्रोल. दे आता त्यांची प्रायोरिटी कमी झालेली आहे. सो हे ते व्हॉट यू आर सेईंग की हायपरटेन्शन, डायबिटीज, बेसिक कॅन्सर्स, अदर नॉन कम्युनिकेबल डिजीज जो आहे दॅट इज द मेन डिजीज बर्डन सध्या जो आहे. Almost I think 68% of the all premature deaths are because of the non-communicable diseases now. So, आणि हे पण आहे की when earlier 20 वर्ष आधी 30 वर्ष आधी when the IMR maternal deaths were high, that was the priority. That doesn't mean कि at that time heart attacks were not there. But आपली प्रायोरिटी मध्ये जो आहे ते बदल होतोच पुढच्या 10 वर्षात 20 वर्षात. आणि नाव प्रायोरिटी आहे की बिकॉज वी आर एबल टू आता 100% आपली इन्स्टिट्यूशन डिलिव्हरीज आहे. आपला IMR जो आहे दॅट हॅज वी आर बीन एबल टू कंट्रोल. आपली मॅटर्नल मॉर्टॅलिटी आहे वी आर बीन एबल टू कंट्रोल. सो आता जो नेक्स्ट स्टेजमध्ये मेन चॅलेंज आहे नॉन कम्युनिकेबल डिजीजेस, वी आर फोकसिंग ऑन दॅट. दॅट डझंट मीन की नॉन कम्युनिकेबल डिजीज हॅव सडनली काहीतरी पुढच्या 4-5 वर्षामध्ये झालेलं आहे. दॅट वॉज हॅपनिंग, दॅट वॉज देअर अर्लियर ऑल्सो, बट in the relative priority, because we have been able to control maternal mortality, child mortality, and other infectious diseases we have been able to control. That's why now we are focusing on the non-communicable hypertension. आता काय सर्वे वगैरे झालाय का की हायपरटेन्शनचे आकडे आहेत का हायपरटेन्शनचे किती पेशंट हां, आपल्याकडे स्टेप सर्वे झालेला आहे WHO जो आहे 5000. तो वी विल गिव यू द डेटा ऑन दैट सेपरेटली के वन इज सॅम्पल सर्वे. तो सॅम्पल सर्वे करून जो आहे WHO हॅज डन दॅट इज दे हॅव कॉल्ड इट स्टेप्स सर्वे. म्हणजे पहिला ओरल आहे, लोकांना विचारतात, त्याच्यानंतर जो आहे ते एक्झामिनेशन आहे, त्याच्यानंतर जो आहे ते बायोकेमिकल इन्व्हेस्टिगेशन्स आहे. तर हे 3 स्टेप्समध्ये त्यांनी एक सर्वे केलेला आहे 5000 लोकांच्या मुंबईमध्ये. त्याची फाइंडिंग जो आहे मी आपल्यासोबत शेअर करतो सो दॅट यू कॅन हॅव ए लुक ॲट दॅट की किती मोठ्या प्रमाणात त्यांनी हे 5000 लोक जो आहे 18 to 69 एज ग्रुप. नाही देखो असं आहे की आम्ही हे समजतो की हे खूप वाढलं आता. इट वॉज अर्लियर ऑल्सो देअर. तो but आपली प्रायोरिटीमध्ये the other diseases, maternal mortality, child mortality, and other infectious diseases were the main. So hypertension was earlier also there, but of course with increase in the standard of living, with जो आहे changes over the years, त्याचा प्रमाण नक्की वाढला असेल, but that doesn't mean की हे आधी ना होता आणि आत्ताच आहे. चले, थँक्यू. फूडमध्ये एक सण फूड हे देखो असं आहे. फूडचं जो कारण आहे की आपल्याला एक सण आपला जो आहे बॉडी मास इंडेक्स जो आहे ते आम्ही कंट्रोलमध्ये ठेवला पाहिजे. म्हणजे आपण ओव्हरवेट ओबीस आहे की नाही आहे. तर आपला जर हाईट सरासरी आय थिंक डॉक्टर्स विल करेक्ट मी 1 इंच इज इक्वल टू 1 kg. तो आपली हाईट किती आहे? 175 सेंटीमीटर. इंच किती आहे? किती फूट किती इंच आहे? तो रफली यू कॅन से पर 1 म्हणजे 5 फूट 6 इंच असेल किंवा 5 फूट 8 इंच असेल आपली हाईट, तर 12 60 प्लस 8 म्हणजे 68-70 पर्यंत आपला वेट पाहिजे. आपला वेट जो आहे किती आहे, बॉडी मास इंडेक्स किती आहे, आपण साल्ट इंटेक किती आहे आपला. सो दीज आर कॉम्प्लिकेटेड इश्यूज. म्हणजे वन नॉर्मली शुड टेक रफली अबाउट 5 ग्रॅम पर डे साल्ट इंटेक राहिली पाहिजे. पण आपल्याकडे जो स्टेप सर्वे आहे ना मुंबईचा, ते म्हणता ॲव्हरेज किती आहे? 9 ग्रॅम्स 9 ग्रॅम प्लस. सो व्हॉट वी आर ॲक्च्युली डुईंग होतो काय की वेन यू आर टेकिंग साल्ट
इथे जर मी साल्ट ठेवला तर इमिडिएटली जो आहे इट कॅचेस वॉटर अँड इट गेट्स मॉइस्ट. सेम थिंग हॅपन्स इन अवर बॉडी. व्हॅन वी टेक सॉल्ट इट अब्झॉर्ब्स वॉटर अँड ब्लड व्हॉल्यूम वाढतो, ब्लड प्रेशर वाढतो. सो व्हॉट वी शुड डू, वी शुड टेक 5 ग्राम सॉल्ट पर डे. मुंबईमध्ये जो स्टेप सर्वे आहे तो म्हणतो आम्ही किती घेतो 9+. सो ऑलमोस्ट डबल वी आर टेकिंग. तो वी नीड टू रिड्यूस सॉल्ट, वी नीड टू रिड्यूस ऑइल्स, वी नीड टू एक्सरसाइज. तो हे सगळे इश्यूज आहे. तो याचा अर्थ हे नाही आहे की व्हॉट आय एम सेईंग की नुसतं हायपरटेन्शनवर फोकस करायचं आहे, बाकीवर नाही करायचं आहे. पण आपले जो आहे सो विल फोकस ऑन दॅट ॲज वेल. थँक्यू, धन्यवाद.